हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये एकदम वेगळ्या पद्धतीने तयार होणारा कमीत कमी तेलामध्ये बनेल असा झटपट कुरकुरीत असा ब्रेड पकोडा पाहणार आहोत। एकदम नवीन पद्धतीने आपण तयार करूयात। सर्वात अगोदर बटाट्याच्या चटणीसाठी मसाला तयार करूयात। तर इथे 1 चमचा बडीशेप घेतलेला आहे, 3 ते 4 मिरे घेतलेले आहेत। आता इथे घेतलेला आहे अर्धा चमचा धने पावडर, सोबतच अर्धा चमचा जिरे पावडर घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, मीठ तुम्ही नंतर वापरला तरीही चालेल। 5 ते 6 लसण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। चटणीच्या तिखटपणासाठी मिरची घेतलेली आहे, सोबतच भरपूर असा कोथिंबीर घ्यायचा। पाणी न घालता मसाला छान असं क्रश करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने याला आपण साईडला ठेवूया। इथे 2 बटाटे घेतलेले आहेत, छान उकळून त्यावरील साल सर्व काढून घेतलेली आहे। यांना एकदम मॅश करून घ्यायचं आहे। तुम्ही अशा पद्धतीने किसून घेतला तरीही चालेल, मी संपूर्ण बटाटा किसून घेणार आहे। अशा पद्धतीने सर्व बटाटे मस्त असं मॅश करून झालेले आहेत। आता गॅसवरती एक पॅन ठेवलं, यामध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालं की क्रश करून घेतलेला मसाला यावरती घालायचा आणि छान असं परतून घ्यायचं। मसाल्यामध्ये घातलेलं मिरची, आले लसणाचं कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। मसाला छान परतून झालेला आहे, तेल सुटलेलं आहे छान असा मसाल्याला। आता आपण यामध्ये चिमूटभर हळद घालूयात आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार नाही घातलं तरीही चालेल, घातलं तरीही चालेल, छान मसाल्याला कलर येतो। आता हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मीठ आपण अगोदरच वापरलेला होता, त्यामुळे ते मीठ वापरणार नाही। आता मसाला छान असा शिजलेला आहे, तेल सुद्धा सुटलेलं आहे। यामध्ये उकडून मॅश करून घेतलेला बटाटा घालायचा सर्व आणि व्यवस्थित असं एकजीव होऊ द्यायचं आहे। शिजवून घ्यायचं 1 ते 2 मिनिटांपर्यंत। तुम्ही तुमच्या घरातील लोकांच्या क्वांटिटीनुसार बटाट्याची चटणी तयार करू शकता। तर पाहू शकता मसाला छान असा एकजीव झालेला आहे, कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। छान मसाला शिजला गेलेला आहे। आता मी यामध्ये चाट मसाला घालणार आहे अर्धा चमचा, त्यामुळे छान चटपटीत फ्लेवर येतो। अर्धा लिंबाचा रस पिळून घेणार आहे आणि सोबतच भरपूर असा कोथिंबीर घालायचा आणि 1 मिनिट आणखी परतून घ्यायचं, शिजवून घ्यायचं। तर अशाच पद्धतीने बटाट्याची चटणी तयार झालेली आहे। कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। याला थंड होण्यासाठी थोडा वेळ साईडला ठेवायचं आहे। आता मी इथे ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत 7 ते 8। अशा पद्धतीने मीडियम आकाराचे ब्रेड मी इथे घेतलेले आहेत। तुम्ही ते ब्राऊन ब्रेडचा वापर केला तरीही चालेल। तर सर्वात अगोदर यांच्या कडा काढून घ्यायच्या आपल्याला अशा पद्धतीने, आणि या कडा आपण फेकणार नाहीत, तर इथे वापर करणार आहोत, काहीही इथे वेस्ट जाणार नाही। तर पद्धतीने सर्व ब्रेडच्या कडा मी कट करून घेणार आहे। सर्व ब्रेडच्या कडा मी कट करून घेतलेल्या आहेत। यांना एका साईडला ठेवायचं आणि जे हे कडा उरलेले आहेत यांना मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे, म्हणजेच ब्रेड क्रम्स तयार करून घेणार आहे। पाहू शकता अशा पद्धतीने बारीक असं ब्रेड क्रम्स तयार झालेलं आहे, याला सुद्धा साईडला ठेवायचं। आता आपण स्लरी तयार करून घेऊया। तर त्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये 2 चमचे ज्वारीचं पीठ घालायचं आहे। आपण मैद्याची स्लरी तयार करणार नाही, तर ज्वारीच्या पिठाची करणार आहोत। तर त्यासाठी 2 चमचे ज्वारीचं पीठ आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं, थोडंसं मीठ घालायचं, थोडा कोथिंबीर घालायचं आणि पाणी घालून पातळ अशी स्लरी तयार करायची आहे। पातळ ग्रेव्ही तयार करायची आपल्याला याची। यामध्ये गाठी होऊ द्यायचं नाही, गाठी मोडत मोडत छान असं पातळ स्लरी तयार करायची आहे। तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ नसेल तर थोडं तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ मिक्स केला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार। तर पाहू शकता स्लरी सुद्धा तयार झालेली आहे, याला साईडला ठेवायचं। मी इथे एका प्लेटमध्ये पनीरचे स्लाइस घेतलेले आहेत, सोबतच चटणी सुद्धा रेडी झालेली आहे। तर मी इथे अशा पद्धतीने कट करून घेतलेले पनीरचे स्लाइस घेतलेले आहेत। जाडी पाहू शकता याची अशा पद्धतीने आहे।
जर तुमच्याकडे पनीर नसेल तर स्किप केला तरीही चालेल। पनीर न वापरता सुद्धा याच पद्धतीने आपण ब्रेड पकोडे तयार करून घेऊ शकतो। तर सर्वात आधी एक ब्रेडचं स्लाइस घ्यायचं, त्यावरती पूर्ण चटणी लावून घ्यायची आहे। जाड आकारामध्ये चटणी लावून घेणार आहे मी सर्व बटाट्याची। एकसारख्या लेअरमध्ये पसरवून घ्यायचं आहे सर्व चटणीला। तर पाहू शकता एकदम सारखी लेअर आलेली आहे चटणीची। याच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा ब्रेडच्या स्लाइसवरती चटणी मी पसरवून घेणार आहे। व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनला जरूर प्रेस करा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। तर दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसवरती सुद्धा छान असं पसरवून घेतलेलं आहे बटाट्याची चटणी। आता पनीरचे स्लाइस या मधोमध ठेवायचं आणि दुसरी ब्रेड यावरती ठेवायची अशा पद्धतीने आणि वरून प्रेस करायचं। 2 ब्रेडच्या स्लाइसपासून 2 ब्रेड पकोडे तयार होणार आहेत। पाहू शकता छान असं दिसायलाही छान लेअर दिसत आहे, मस्त खायला सुद्धा टेस्टी होणार आहेत। तर याला मधोमध कट करून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये। तर मी कट करून घेतलेला आहे आणि 2 ब्रेड पकोडे तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने सर्व ब्रेड पकोडे मी चटणी लावून स्लाइस ठेवून कट करून घेतलेले आहेत। तर 5 ब्रेड पकोडे तयार केलेले आहेत मी, पाहू शकता अशा पद्धतीने। आता गॅसवरती पॅन ठेवलं, पॅनमध्ये तेल घालायचं आहे। 3 चमचे तेल घातलेलं आहे मी। आता एक ब्रेडचं स्लाइस घ्यायचं, त्याला आपण जे ज्वारीच्या पिठाची स्लरी तयार करून घेतली होती त्यामध्ये डिप करायचं संपूर्ण ब्रेड पकोडा। सर्व साइडनी डिप करून घ्यायचं आहे। सर्व साइडने डिप केल्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घ्यायचं आहे। 5ही साइडनी ब्रेड क्रम्स लागेल अशा पद्धतीने कोट करून घ्यायचं आणि तेलामध्ये सोडायचं आहे। दुसरा सुद्धा ब्रेड पकोडा स्लरीमध्ये डिप करायचं व्यवस्थित 5ही साइडनी आणि ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घ्यायचं। आणि मग तेलामध्ये सोडायचं आहे। आपण एका वेळेला 2च ब्रेड पकोडे फ्राय करून घेणार आहोत। तर मी इथे डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करून घेणार आहे। एका साइडने 1 मिनिट परतून घेतल्यानंतर फ्राय झाल्यानंतर याची साइड चेंज करून घ्यायची आहे। आणि दुसऱ्या साइडने सुद्धा अशाच पद्धतीने फ्राय करून घ्यायचा आहे शॅलो फ्राय। याच्या सर्व साइड दोन्ही साइडनी छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। दोन्ही नाही तर 5 साइड आहेत त्याला, तर 5ही साइडनी छान गोल्डन कलर येईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे ब्रेड पकोडा। तर पाहू शकता दिसायला एकदम कुरकुरीत झालेला आहे। तुम्ही जर हाच ब्रेड पकोडा डीप फ्राय केले तर याच प्रकारची टेस्ट येणार आहे, काहीही वेगळं नाही आणि एवढंच कुरकुरीत होणार आहे। तयार करून बघा। तर सर्व साइड छान असं मी कुरकुरीत करून घेतलेलं आहे। 5ही साइड पाहू शकता। आता याला टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहे, म्हणजे एक्सेस ऑइल सर्व निघून जाईल। आता सारख्याच पद्धतीने सर्व ब्रेड पकोडे मी फ्राय करून घेणार आहे। अगोदर स्लरीमध्ये डिप करायचं आणि कोट करून घ्यायचं आहे ब्रेड क्रम्समध्ये आणि नंतर तेलामध्ये घालून छान असं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। यांना सुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे। आता मी काढून घेणार आहे। सर्वांना खूप आवडेल, या पद्धतीने एकदा तरी नक्की तयार करा। दिसायला जेवढा भारी आहे, खायला त्यापेक्षा कितीतरी पटीने टेस्टी होणार आहे। जास्त तेलाचा वापर न करता ब्रेड पकोडा रेडी झालेला आहे। आता आपण एक ब्रेड पकोडा बघूयात कशा पद्धतीने झालेला आहे ते।
आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल तर किती कुरकुरीत झालेला आहे ते. आता आपण कट करून आतमधून टेक्स्चर बघूयात की कशा पद्धतीने झालेलं आहे ते. तर आतमधून सुद्धा दिसायला मस्त झालेला आहे, खायला तेवढाच टेस्टी झालेला आहे. याच पद्धतीने मी सर्व ब्रेड पकोडे सर्व करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा असं खाल्लं तरीही मस्त वाटेल. दिसायला जेवढे भारी आहेत खायला त्यापेक्षा टेस्टी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.